हा आता बघा, कार्बन कंपाऊंड ह्या आपल्या टॉपिक मध्ये आज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अल्केन काय असते याची भीती जाणार आहे. अल्क अल्क कुणाला म्हणायचं रे? अल्क कुणाला म्हणायचं सांगा, मोठ्यानं सांगा. नंबर ऑफ कार्बन म्हणजे कोण? अल्क. बर, आणि एन कुणाला म्हणायचं रे? एन. पोरांचा आवाज आहे ना, काय रे? सिंगल सॅच्युरेट कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे एन. आता अल्क आणि एन जोडा, काय तयार होईल रे? अल्क आणि एन, अल्केन. किती अल्केन शिकलोय आपण आता टोटल? किती अल्केन शिकलोय? आता ह्या 10 अल्केन मध्ये मला एक सांगा, इकडे बघा, हा एक कार्बन दिसतोय का? एक कार्बन, एक 1C, एकच सी आहे ना, एक सी. एका कार्बनला किती बॉन्ड आहेत रे? सिंगल सिंगल 4. किती बॉन्ड आहेत? 4. इथं 2 कार्बनला पण सिंगल सिंगल बॉन्ड बघा नीट, हे बघा इकडे बघा, दिसतात का? 1 2 3, 1 2 3 आणि मधला कॉमन 4. म्हणजे तुम्ही सगळे कार्बन नीट बघितले ना तर तुमच्या लक्षात येईल 3 4 5 असं 6 7 8 9 10 अशा आपण चेन बनवू शकतो. याला काय म्हणायचं? स्ट्रेट चेन. काय म्हणायचं याला? स्ट्रेट चेन. झालं का? स्ट्रेट चेन कळली का कशी असते? स्ट्रेट चेन कशी असते कळलं का? आता स्ट्रेट चेन मध्ये तुम्हाला सांगतो, इकडे बघा, पहिल्या कार्बनला ब्रांच होणार नाही, शेवटच्या कार्बनला पण ब्रांच होत नाही. उदाहरणार्थ इथं पहिला आणि दुसरा, इथं पहिला हा आहे दुसरा शेवट आहे, म्हणजे ह्या दोघांना ब्रांच होणार नाही. कळलं का? हे लय महत्वाचं आहे. ब्रांच कुठं होते लक्षात ठेवा, पहिला आणि शेवटचा. आता इथं पहिला आणि तिसरा शेवट आहे ना, मधला 2 नंबरचा आहे ना, म्हणजे 2 नंबरच्या कार्बनलाच ब्रांच होणार. 2 नंबरच्या कार्बनलाच काय होणार? ब्रांच. म्हणजे ब्रांच चेनच्या वेळेस लक्षात ठेवायचं, ब्रांच चेन पहिल्या आणि शेवटच्या कार्बनला, हा पहिला आहे आणि हा 4 नंबरचा शेवट आहे लास्ट, ह्याची ब्रांच ह्याला ब्रांच होणार नाही. ब्रांच कुठं झाली तर होणार? मधल्या कार्बनला. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, हो का, 1 2 3 4. आता इथं दुसऱ्याला एक कार्बन जोडलाय आणि परत अजून एक कार्बन जोडला का? हे भाऊ इकडे बघा, पुढं 1 2 3 4. कितव्या कार्बनला 2 कार्बन जोडले? दुसरे. पहिल्याला तिसरा. आता इथं बघा असं पण असू शकतं 1 2 3. आता इथं 4 कार्बन आहेत बघा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. आता तुम्ही इथं एक कार्बन जोडला आणि इथं एक कार्बन जोडला, म्हणून काय ब्रांच तयार होत नाही, कारण पहिला आणि चौथा शेवटचा आहे, 4 नंबरचा शेवटचा आहे, पहिल्याच्या आणि शेवटच्याला ब्रांच होत नाही. ब्रांच करायची ना ब्रांच चेन, तर मधल्या कार्बनला तुम्ही बिंदास जोडा. काय कुठली चेन होणार? ब्रांच चेन. आणि जर जोडलंच नाही, सरळ गेला, तर कुठली चेन होणार? स्ट्रेट चेन. ओके, आता ब्रांच चेन तुमच्या लक्षात आलेलं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येईल. आता ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणलं? नंबर ऑफ कार्बनला अल्क म्हणायचं. काय म्हणायचं? नंबर ऑफ कार्बनला अल्क. आता एका कार्बनच्या अल्कला आणि सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड SSCP म्हणजे काय? तो कशाने दाखवतो आपण? एन. म्हणजे अल्क आणि एन काय तयार झालं? अल्केन. किती अल्केन आहेत टोटल? 10. इथं बघा बरं, 1 कार्बनच्या अल्कला काय म्हणलंय? 1 कार्बनच्या अल्कला 2 कार्बनच्या अल्कला 3 कार्बनच्या अल्कला 6 कार्बनच्या अल्कला 10च्या 9च्या आणि 7 5च्या आणि 5ला 3ला 4ला ब्युटेन. म्हणजे हे अल्केन कसे आहेत? सगळे सिंगल बॉन्डेड आहेत का डबल बॉन्डेड का ट्रिपल बॉन्डेड आहेत? सिंगल बॉन्डेड आहेत. सिंगल कसे आहेत? सॅच्युरेटेड का अनसॅच्युरेटेड? सॅच्युरेटेड. म्हणून आपण यांना म्हणतो सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलंट बॉन्ड इज कॉल्ड ऍज अल्केन. समजलं का अल्केन कोणाला म्हणायचं? आणि त्यासाठी एक ट्रिक दिली होती मी. काय ट्रिक दिली रे तुम्हाला? मेप BPH होंडा. काय वाक्य दिले? मेप BPH होंडा. मेप मध्ये M म्हणजे मिथेन, E म्हणजे इथेन, P म्हणजे प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. याचं काय घ्यायचंच नाही. 1C 2C 3C 4C 5C 6C. कळलं का? समजलं का? हे झालं काय आपलं अल्केन. आता या अल्केनचे कंपाऊंड हे जे दिसतात ना, मिथेन इथेन प्रोपेन, ह्याची ट्रिक पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे मी, एकदम भारी. हे न पाठ करता तुम्ही बघू शकता. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आठवणीनं. तोपर्यंत स्वराज अकॅडमीला काय करायचंय? लाईक, सबस्क्राईब, शेअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.